हरे हरे कृष्ण. आज श्रीमद भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक 38 आणि 39 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला कलियुगातील अंधकार आणि सृष्टी पालन व मुक्तीसाठी प्रभूंची योजना काय असते त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होईल. तर चला आपण सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततो जयमुदीरये जयमुदीरये। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी. नष्टिकी। हरे कृष्ण. अं, श्लोक आपण वाचूया आता. यर्हि आलेषु अपि सतां न हरे कथा स्युः यर्हि आलयेषु अपि सतां न हरेः कथाः स्युः। पाषण्डिनः द्विजजनाः वृषलानुदेवाः पाषण्डिनः द्विजनाः वृषला नृदेवाः। स्वाहा स्वदा वषट् इति स्म गिरः न यत्र स्वाहा स्वधा वषट् इति स्म गिरा न यत्र। शास्ता भविष्यति कले भगवान् युग अन्ते शास्ता भविष्यति कलेः भगवान् युगान्ते। सर्गे तपहं ऋषयः न वये प्रजेशाः सर्गे तपः अहं ऋषयः नवये प्रजेशाः। स्थाने अथ धर्ममख मनु अमर अवनीशाः स्थाने अथ धर्मं मखः मनु अमर अवनीशाः। अन्ते तु अधर्म हर मन्युवश आसुर आद्याः अन्ते तु अधर्महरमन्यु वश असुर आद्याः। माया विभूतय इमाः पुरुषक्तिभाजः मायाविभूतयः इमाः पुरुशक्तिभाजः। हरि आलेष्वपि सतां न हरे कथाः स्युः पाषण्डिनः द्विजजनाः वृषलानृदेवाः स्वदा वषट् इति स्म गिरः न यत्र शास्ता भविष्यति कलेः भगवान् युग अन्ते सर्गे तपहं ऋषयः न वै प्रजेशाः स्थाने अथ धर्ममखमणु अमर अवनीशाः अन्ते तु अधर्म हर मन्यु वश आसुर आद्याः माया विभूतयः इमाः पुरुषक्तिभाजः. भाषांतर. त्यानंतर कलियुगाच्या शेवटी जेव्हा तथाकथित संतांच्या व तीन उच्च वर्णातील सन्माननीय व्यक्तींच्याही गृही हरिकथे स्थान नसेल, राज्य शासने शूद्रांमधून किंवा त्याहून हलक्या वर्गामधून निवडून आलेल्या मंत्र्याच्या हाती जाईल आणि यंत्रतंत्राची यज्ञतंत्राची शब्द मात्रही माहिती राहणार नाही, त्यावेळी भगवंत परमश्रेष्ठ शास्ता म्हणून अवतीर्ण होतील. सृष्टीच्या प्रारंभी तप मी ब्रह्मदेव आणि प्रजोत्पादन करणारे महर्षी प्रजापती अस्तित्वात असतात. सृष्टीच्या स्थिती समयी भगवान विष्णू नियंत्रण शक्ती असलेल्या देवता आणि निरनिराळ्या ग्रहलोकांचे राजे आदी अस्तित्वात असतात. परंतु सृष्टीच्या अंतसमयी अधर्म भगवान शंकर आणि क्रोधवश झालेले नास्तिक अस्तित्वात असतात. परमशक्ती असणाऱ्या भगवंताच्या शक्तीची सर्व विविध प्रतिनिधी रूपे होत. ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले
स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकवल श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक 38 आणि 39 समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर 38व्या श्लोकामध्ये अं, कलियुगाच्या शेवटी काय परिस्थिती होणार आहे आणि त्याच्यामुळे शेवटी भगवंत कसे अवतीर्ण होतील त्याविषयी ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले. तर 39व्या श्लोकामध्ये ब्रह्मदेव नारदांना सांगतात की सृष्टीच्या प्रारंभी म्हणजे सृष्टी प्रारंभ होते, सृष्टीची सुरुवात होते त्यावेळेला कोण कोण असतं? तप म्हणजे पेनन्स, मी म्हणजे ब्रह्मदेव आणि प्रजोत्पादन करणारे महर्षी प्रजापती, 9 महर्षी प्रजापती असतात. आणि सृष्टीच्या स्थिती समय म्हणजे सृष्टी निर्माण झाल्यावर त्याचं पालन पोषण करण्याच्या वेळेस कोण कोण असतं? तर भगवान विष्णू, नियंत्रण शक्ती असलेल्या देवता, 10 प्रकारच्या देवता आहेत त्या, आणि निरनिराळ्या ग्रह लोकांचे राजे आदी अस्तित्वात असतात. आणि ज्या वेळेला भगवंतांना वाटतं की ही सृष्टी संपूर्ण संपुष्टात आणावी त्यावेळेला भगवान शिव आणि शंकर म्हणजे आणि क्रोध वश झालेले नास्तिक अस्तित्वात असतात, म्हणजे ज्यांचा भगवंतावर विश्वास नसतो, एकदम ते क्रोधाविषात असतात, असे लोक अस्तित्वात असतात. आणि ही ह्या सगळ्या ज्या प्रतिनिधी स्वरूप ज्या शक्ती आहेत त्या परम शक्ती असणाऱ्या भगवंताच्या शक्तींची ती विविध प्रतिनिधी रूपे आहेत असं या श्लोकांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत समजून सांगतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जसं माताजी बोलल्यात, इथे ब्रह्माजी नारदाला दोन महत्वपूर्ण गोष्टी शिकवतायत. कलियुगात मानवी समाजाची भयंकर अवस्था आणि सृष्टीचा उद्देश, परमेश्वर आपली शक्ती वापरून सृष्टी पालन आणि संहार कसे करतात ते. तर भागवतम ही केवळ अवतारांची कथा नाहीये, तर ते गोंधळलेल्या युगासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. हे श्लोक ऐकून आपण स्वतःला, समाजाला अधःपतनापासून कसं वाचवायचं आणि या जगाचा उपयोग मुक्तीसाठी कसा करायचा हे शिकतो. कलियुगाचा ऱ्हास हा आधीपासूनच निश्चित आहे. तसं आपण पाहिलं तर कलियुगाची लक्षणे कुठली आपल्याला दिसतात, की लोक भगवंतांचे नाव, कीर्ती, लीला विसरतात. द्विजजन सुद्धा पवित्र नामाकडे दुर्लक्ष करतात. राज्यसत्ता धार्मिक शूद्र किंवा त्याहून खालच्या लोकांच्या हाती जाते आणि शासक स्वार्थी, भ्रष्ट, हिंसक असतात. यज्ञ, तपस्या, दान नष्ट होतात, त्याऐवजी भोग,
खाणे, झोपणे, मैथून, भय हाच जीवनाचा उद्देश मानला जातो. कपट वाढते. धार्मिक पदावरील अनेक लोकही भौतिकतावादी होतात. भागवतामध्ये 12व्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायातील पहिल्या 16 श्लोकांमध्ये हीच लक्षणं वर्णन केलेली आहेत. अल्पायुष्य, कलह, प्रदूषण, खोटे गुरु, तुटलेली कुटुंबे. आणि याचं कारण जर आपण शोधायला गेलो, तर याचं कारण आपल्याला कळतं की देवाविना शिक्षण. आधुनिक शिक्षण पदार्थांचा उपयोग शिकवतो, आत्मा काय आहे हे समजवत नाही. मुलांना ग्रह तारे यंत्र अभ्यास शिकवला जातो, पण आत्म्याबद्दल काहीही सांगितले जात नाही. ईशोपनिषदामध्ये आपल्याला इशारा मिळालाय की देवाशिवाय असलेलं ज्ञान प्रत्यक्षात अज्ञान आहे, आणि अशा अज्ञानाचं धर्माचा परिणाम काय? तर सतत मानसिक तणाव. लोक यंत्रासारखे पैसे, सुख, कीर्ती मागे धावत राहतात. संपन्न राष्ट्रांमध्येही नैराश्य व एकाकीपणाचा त्रास होतो, कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक आसरा नाही. आणि मग कलह, समस्या. आपण पाहतोय आपल्या शेजारी नेपाळमध्ये काय घडतंय तर. परंतु भागवत संस्कृतीद्वारे याच्यामध्ये सुधारणा संभव आहे. श्री प्रभुपाद म्हणतात, देवाशिवाय सभ्यता म्हणजे मृतदेहावर सजावट. फक्त आध्यात्मिक संस्कृतीच मानवजातीला वाचवू शकते. खरी प्रगती म्हणजे भक्ती जागवणं, श्रवण, कीर्तन, स्मरण, ही आहे प्रगती. ज्या समाजात कीर्तन, प्रसाद व शास्त्र संवाद हे केंद्रस्थानी असतात, तो समाज कलियुगातही फुलू शकतो. आणि म्हणूनच आपण पाहतो की संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी असे सोसायटीज क्रिएट झालेल्या आहेत, विलेजेस क्रिएट झालेले आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, मुंबईजवळ वाड्यामध्ये गोवर्धन इको विलेज आहे. तर कृष्ण भावनेतून आपण कर्तव्य पालन जे आहे ते सुद्धा समजून घेऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे की 3ऱ्या अध्यायातील 30व्या श्लोकामध्ये स्वतः कृष्ण अर्जुनाला सांगतात, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी निर्मम भूत्वा युद्धस्य विगत ज्वरः. अर्थात काय? तर हे कृष्णा, माझ्या वरदे सर्व कर्म अर्पण कर, मालकी बुद्धी किंवा आळस न ठेवता युद्ध कर. पहा, स्वतः कृष्ण सांगतायत की युद्ध कर. तर भक्ताने सैनिकासारखे शिस्तबद्ध, स्थिर, नेहमी कृष्ण स्मरणामध्ये आपले कर्तव्य जे आहे ते निभावले पाहिजे. यामुळे निर्ममत्व म्हणजे काय? माझे असे काही नाही. आणि विकत ज्वरता म्हणजे काय? भीती व अव्यवस्थेत पासून सुटका हे प्राप्त होते. आणि प्रारंभी साधना अपूर्ण वाटली तरी कृष्ण लगेच पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतो की शास्त्रावरील श्रद्धा ही शुद्धी देते. ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धवान अनसूयंत मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. म्हणून भगवंतांवर विश्वास ठेवून त्यांना शरण जाऊन आपण योग्य ज्ञानाचा वापर करायला पाहिजे. सृष्टीचे नियोजन हे परमेश्वराने खूप चांगल्या प्रकारे केले. प्रभूंचे 3 कार्य आहेत. पहिले म्हणजे सृष्टी. त्यासाठी प्रभू ब्रह्माला प्रेरणा देतात. ते तपश्चर्या करून प्रजापतींमार्फत जीवांची उत्पत्ती करतात. दुसरं आहे पालन. विष्णू सत्वगुणात राहून देवता व धार्मिक राजांद्वारे विश्वाचे पालन करतात. आणि तिसरा आहे संहार. अधर्म वाढल्यावर शंकर व अधार्मिक व्यक्ती जगाचा संहार करतात. तर ह्या इथे भगवंतांच्या 3 शक्तींचा वापर झालाय. ब्रह्मा अर्थात रजोगुणामध्ये, विष्णू सत्वगुणामध्ये आणि शंकर तमोगुणामध्ये, हे सर्व प्रभूच्या आज्ञेने कार्य करतात. व सृष्टीचा हेतूच तो होता. भौतिक जग तात्पुरतं आहे, बंदिवासातील जीवांच्या सुधारणेसाठी एक केंद्र मात्र आहे. इथे कायम राहण्यासाठी नाही, तर चेतना सुधारण्यासाठी आणि परत परमधामाला जाण्यासाठी यायचंय.
फक्त प्रत्येक वस्तू, मग ते झाडे असू द्या, नद्या असू द्या, प्राणी असू द्या, कृष्णाशी जोडून पाहतात व त्यांचा सेवेत उपयोग करतात. कारण की हेच महत्वपूर्ण आहे. इव्हन जेव्हा आपण पालनाविषयी बोलतो तेव्हा भक्तांचा दृष्टिकोनच वेगळा असतो. पालन ही तिन्ही क्रियांमधील सर्वात कठीण प्रक्रिया आहे. सृष्टी संहार अचानक होतात, परंतु धर्म टिकवण्यासाठी संयम व नियम आवश्यक असतात. आपण आपल्या आयुष्यात आपल्या परिवारात हे पाहतोच. त्यामुळे कुटुंब जीवन भक्ती केंद्रित असेल म्हणजे काय, तर देवपूजा, शास्त्र श्रवण, प्रसाद ग्रहण, तर ते मंगलकारी आहे. कृष्णाशिवाय घर जीवन अपेक्षांच्या व निराशेच्या संघर्षात अडकवून ठेवतं. कलियुगातील ही आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे. कलियुग अजून असं म्हणतात की 4,27,27,000 वर्ष शिल्लक असलं, 72,000 वर्ष, तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तनाद्वारे 4,27,000 वर्ष. 27,000 वर्ष, हा, तरी संकीर्तनाद्वारे 10,000 वर्षांची ही सुवर्ण काळ दिलेला आहे. कीर्तन, भागवत श्रवण, भक्त संघ या सरावाने आपण कलियुगातील अधोगतीपासून सुरक्षित राहू शकतो. तर व्यावहारिक उपाययोजना हीच या श्लोकांद्वारे आपल्याला कळते की पहिलं म्हणजे नियमित जीवनशैली असू द्या. लवकर उठा, जप करा, भागवत ऐका, अन्न कृष्णाला अर्पण करा, भौतिक विचलतेने कमी करा. दुसरं, आदर्श नेतृत्व स्वीकारा. शिक्षक, पालक, प्रशासक यांनी देवभक्तीचे आदर्श घालावे. दुसरं, कुटुंबाला आश्रम बनवा. घर स्वच्छ, शांत, भक्तिपूर्ण ठेवा. मग सृष्टी व पालनही आध्यात्मिक होतील. आणि चौथं, आपल्या स्थितीत सेवा करा. विद्यार्थी असू द्या, व्यावसायिक असू द्या, पालक असू द्या, सर्व कृष्णाचे सेवक म्हणून काम करा, मालक म्हणून नाही. तर निष्कर्ष हाच की आपल्याला दोन शाश्वत संदेश मिळत आहेत. देवाशिवाय समाज अधोगती जातो, भक्तीमुळे कलियुगही मंगलकारी ठरतो. आणि दृष्ट, सृष्टी, पालन, संहार ही जीवाला परत प्रभूकडे नेण्यासाठी प्रभूची साधने आहेत. तर मुख्य संदेश हाच की या जगामागची प्रभूची योजना ओळखा, शिस्तबद्ध कृष्ण केंद्रित जीवन जगा. चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन सुवर्ण काळाचा उपयोग करून कलियुगाच्या अंधारातून बाहेर या. परमेश्वराच्या नित्य सेवेत राहा. हरे कृष्णा. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.